आपल्यासोबत कासव चित्रपटाच्या सुमित्रा भावे सुद्धा आहेत। सुमित्रा मॅडम, सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन। तुमची पण पहिली रिएक्शन काय आहे? बोला। हो, पहिली प्रतिक्रिया काय? मला खूप आवडेल जाणून घ्यायला। पहिली प्रतिक्रिया म्हणजे खूप आश्चर्याची झाली, कल्पना नव्हती, अपेक्षाही नव्हती अशी, कारण हा इतका वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे की याला सुवर्ण कमळ मिळेल अशी काही अपेक्षा नव्हती। पण दुसऱ्या बाजूने असं वाटत होतं की याची दखल मात्र घेतली गेली पाहिजे, कारण हा निराशेवरचा चित्रपट आहे आणि निराशेतून तरुण लोकांनी बाहेर कसं यावं हे सांगणारा चित्रपट आहे। खरंच आपल्या म्हणजे आवाजातनं आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचू शकतात, परंतु तुमचा अनुभव काय राहिलेला आहे हा संपूर्ण चित्रपट साकारताना? काय सांगू? तुमचा अनुभव कसा राहिलाय हा सगळा चित्रपट साकारताना? अनुभव फारच चांगला राहिलेला आहे, कारण आमच्या बरोबरचे सगळे जे कलावंत होते किंवा डॉक्टर मोहन आगाशे हे त्याचे निर्माते, आमचे अमेरिकेमधले डॉक्टर प्रकाश लोथे हे निर्माते, सुनील सुकटनकर माझ्या बरोबर दिग्दर्शक, आणि मुख्य ना आलोक, इरावती, छोटा मुलगा, खरं म्हणजे मला आता किशोर कदमची पण आठवण येते। ही सगळी मंडळी किंवा आमचा कॅमेरामॅन धनंजय, आमचा म्युझिक डायरेक्टर साकेत कानेटकर, या सगळ्या लोकांनी इतकं नाजूकपणे या चित्रपटावर काम केलेलं आहे, ते मला फार महत्वाचं वाटतं, कारण त्यातल्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या खूप अशा अमूर्त आणि नाजूक अशा आहेत। तर त्यासाठी सगळ्यांची टीम अशी एकोप्याने काम करणं, सगळे बाकीचे सुद्धा आमचे कार्यकर्ते सगळ्यांनी फारच छान मनापासून काम केलं, त्यामुळे खूप बरं वाटतंय। आमच्या या चित्रपटामध्ये समुद्र देवगडचा आणि तिथला बंगला डॉक्टर श्री बेरींचा, या सगळ्याला एक व्यक्तिमत्व आहे आणि ते सगळं फार आनंददायी होतं असं वाटतं। नक्कीच, आणि इतक्या मेहनतीला सगळ्यांच्याच इतकं मोठं यश मिळणं ही खरं तर खूप समाधानाची भावना असते। आपल्यासोबत अमित भंडारी सुद्धा आहेत। अमित, सुमित्राताई, म्हणजे एकतर राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला नवीन नाही, पण गोल्डन लोटस सुवर्ण कमळ यंदा तुम्ही त्याच्यावर नाव कोरलंय, काय कशा अर्थानं भावना वाटते? कारण आतापर्यंतचे इतके राष्ट्रीय पुरस्कार 1984 सालापासूनचे आहेत, खरं तर काय सांगाल त्याबद्दल? नाही, खूप बरं वाटतंय। काय आहे, आमचा वास्तुपुरुष नावाचा चित्रपट, त्याला आम्हाला कमिटीतल्या काही लोकांनी कळवलं सुद्धा होतं की तुम्हाला सुवर्ण कमळ मिळणार आहे म्हणून, आणि काहीतरी असा घोटाळा झाला की ज्यायोगे ते मिळालं नाही, त्यामुळे तेव्हापासून सुवर्ण कमळ असं म्हटलं की थोडी मनामध्ये पाल चुकचुकते की कोण जाणे खरं आहे की नाही असं, पण मिळालं तर बरंही वाटतं की आपण ज्या एका निष्ठेने चित्रपट बनवतो आहोत, नुसता करमणुकीचा मनोरंजनाचा न बनवता त्याला या समाजामध्ये, या देशामध्ये, चित्रपट क्षेत्रातल्या अनेक तज्ञांच्या मध्ये काहीतरी विशेष स्थान मिळतंय, ही गोष्ट फार समाधानाची आणि प्रोत्साहन मिळवणारी आहे नक्कीच। काय म्हणजे आता या क्षणाला सुनीलशी बोलणं झालं का? सुनीलशी काय कोऑर्डिनेट झालं? कारण तुम्ही पुण्यात आहात, आज पुणे आर्काईव्हला खरं तर शो आहे आणि आता प्रोमो मुख्यमंत्र्यांना दाखवला गेलाय, येण्या अगोदरच कासव बद्दलची उत्सुकता आणि त्याचा बज वेगळ्या अर्थानं क्रिएट झालाय सुवर्ण कमळामुळे। हो, ते फार चांगलं, म्हणजे हा जो क्षण आहे हा इतका विशेष क्षण आहे। पुण्यामध्ये उद्या याचा शो आहे मंगला टॉकीजला, आज आमच्या दुसऱ्या 2 नव्या शॉर्ट फिल्मचे शोज आहेत संध्याकाळी, पण उद्या कासवचा शो आहे आणि अनेक प्रेक्षक बघतील। आणि WHO यंदाच्या वर्षी जाहीर केलेलं आहे की नैराश्याचं वर्ष, टॉक इट आउट, बोलते व्हा म्हणून, तर त्याला आपोआपच साजेशी आमची ही फिल्म तयार झालेली आहे, कारण तरुण मुलांनी निराशेतून बाहेर कसं यावं हे सांगणारी ही फिल्म आहे, तर खूप। सुमित्रा मॅडम, एक छोटासा माझा प्रश्न आहे, नाव खूप इंटरेस्टिंग आहे कासव, कासव हे नाव ठेवण्यामागची भावना नेमकी काय आहे?
अहो कासव हा प्राणी फार महत्वाचा आहे. म्हणजे डायनासोरच्याही आधी या पृथ्वी तलावर कासव जन्माला आलेलं होतं आणि कासव अत्यंत अहिंसक आहे. ते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला असं त्याला वाटलं, ते घाबरलं की ते स्वतःचे सगळे अवयव आतमध्ये मिटून घेत. तर निराश माणूस एक प्रकारे असा आतमध्ये मिटून गेलेला असतो आणि तशा माणसाला आपण आहे तसं स्वीकारायचं. त्याची ती निराशा सगळी ओळखून त्याला केवळ मायेची ऊब द्यायची की आपोआप ते त्यातून बाहेर येतं आणि सावकाश आपल्या मार्गाने चालायला लागतं. हा संदेश एक प्रकारे आपल्याला कासव देतं आणि कासवाचा त्यामुळेच उल्लेख गीतेमध्ये सुद्धा आहे पहा की कासव जसं आपले षड्रिपू एक प्रकारे आतमध्ये ओढून घेत, तसं जो माणूस घेतो तो स्थितप्रज्ञच एक प्रकारे होतो असं गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. तर खरोखर कासवाची छोटी छोटी पिल्लं सोडून कासवाची आई समुद्रामध्ये निघून जाते. तिला जावंच लागतं आणि ती पिल्लं मग अगदी हळूहळू आपल्या पायाने चालत समुद्रात जाऊन स्वतःच जीवन जगायला लागतात आणि अत्यंत अहिंसक पद्धतीने मध्ये स्वतःला मिटून घ्यायचं आणि मग हलके बाहेर सोडायचं जीवनाचे अनुभव घ्यायला. असं काहीतरी ते कासव जगत असतं. त्यामुळे कासवाची ही प्रतिमा अशा निराश झालेल्या तरुण लोकांच्यासाठी मला खूप समर्पकने महत्वाची वाटते. नक्कीच. खरं तर हा विषय खूप मोठा आहे पण तो मोकळेपणानं आपल्या समाजात चर्चेला जात नाही. त्याला आपण हात घातलाय, त्याच्यावर सिनेमा बनवलाय. त्यामुळे निश्चितपणे आम्हा सर्वांनाच आता उत्सुकता आहे कासव पाहण्याची. पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद APP माझाशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.